अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहितः सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायकः श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधकः पञ्चैते परमेष्ठिना प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलं श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दवः प्रवचनां बोधिन्दवः स्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधवः स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरवः कुर्वन्तु ते मङ्गलं सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथजिनप युक्तोपवर्गप्रद धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममी कुर्वन्तु ते मङ्गलं नाभेयादिजिनाधिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशतिः त्रैकाल्ये प्रथितास्त्रिषष्टिपुरुषाः कुर्वन्तु ते मङ्गलं ये सर्वौषधरुद्धय सुतपसो वृद्धिङ्गता पञ्च ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारणा पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरः सप्तैते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मङ्गलं कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्. तर आपलं काय प्रकरण चाललं इथं की जे 64 रुद्धिधारी मुनी असतात, म्हणजे मुनिराज असतात ते विशेष ज्ञानी असतात असं आपण म्हणतो. त्यांना तुमच्या भाषेमध्ये त्यांना भविष्य कळत असतं, काहीतरी जादू येत असतील असं वगैरे असं म्हणल्यावर आपल्याला जरासं अट्रॅक्शन वाटतं ना त्यांचं. मग सांगता तिथं की त्याला रुद्धी म्हणतात. ज्ञानाची विशेषता त्याला काय म्हणायचं? रुद्धी. मग त्यातले जे 64 रुद्धी आहेत त्यामध्ये बुद्धिरुद्धीचं वर्णन चालू आहे. आणि मग त्याच्यात जे काय मुनिराजांना ज्ञान प्राप्त झालंय शास्त्राच्या स्वाध्यायाने वगैरे, तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे रुद्धी सांगितल्या आहेत. कुठल्या? दशपूर्वित्व रुद्धी आणि चतुर्दशपूर्वित्व रुद्धी. मग त्याच्यामध्ये आत्ता आपण दशपूर्वित्व रुद्धीचं वर्णन बघत होतो. काल चतुर्दशपूर्वीचं पण सांगितलं होतं वर्णन. काय सांगितलं होतं? चतुर्दशपूर्वित्व रुद्धी म्हणजे काय? जे कोणी महर्षी आहेत तर ते संपूर्ण आगमाचे ज्ञाता झालेत. संपूर्ण आगम म्हणजे किती असतं? द्वादशांग जिन्वाणी. तर त्या संपूर्ण आगमाचे जे ज्ञाता झाले त्यांना म्हणायचं श्रुतकेवली. कसले? व्यवहार श्रुतकेवली. म्हणजे या सगळ्या शास्त्राचे ज्ञाता ते झाले व्यवहार श्रुतकेवली. आणि स्वभावाचे ज्ञाता आहेत ते भलेही बाहेरच्या शास्त्राचे पारगामी नसतील, सगळी त्यांना जिन्वाणी येत असेल, ज्ञात असेल नसेल तरीसुद्धा त्यांना म्हणायचं निश्चय श्रुतकेवली. का? कारण त्यांना स्वभावाचं ज्ञान झालेलं आहे असं. तर मग इथं त्यात काय घेतलं होतं चतुर्दशपूर्वित्वमध्ये की हे मुनी भ्रष्ट होतात का? तर जसं दशपूर्वित्व रुद्धीवाल्यांमध्ये
भिन्न दशपूर्वी आणि अभिन्न दशपूर्वी असे भेद केले होते. जे भ्रष्ट होतात ते भिन्न दशपूर्वी म्हणजे काय सांगितलं, ध्यान करायला मुनिराज बसलेत आणि त्यांच्या त्या तपस्येच्या प्रभावाने त्यांची विशुद्धी इतकी वाढली, इतकं त्यांचं तेज वाढलं, बळ वाढलं, एक कीर्ती वाढली आणि त्याच्या निमित्तामध्ये देवलोकसुद्धा प्रसन्न झाले आणि त्यांच्या समोर येऊन उभारतात. असं असतं बरं का, खरं खरं, खोटं नाही, असं इमॅजिनरी नाही आहे. तर जेव्हा ते ध्यानाला बसले त्यावेळेस त्या देवता प्रसन्न होतात आणि समोर येऊन उभारतात आणि त्या मुनींना विचारतात, तुम्हाला काय पाहिजे, काय आज्ञा असेल ते सांगा, आम्ही तुम्हाला लगेच हजर करू. असं तुला म्हटलं तर तू काय करणार, काय काय मागायचं, लिस्ट करून ठेवायचं, उद्या ये म्हणून सांगायचं, लिस्ट देतो. जसं ते मनुष्य होता काय, आणि मला नीट आठवत नाही ती गोष्ट, की त्याला तो काहीतरी तपस्या करत होता आणि मग त्याला देव प्रसन्न झाला, पण तो होता जरासं मंदबुद्धी म्हणा किंवा असं शहाणा नव्हता. आणि मग त्यावेळेस कुठेतरी मंदिरात का कुठं गेला होता वाटतं आणि त्यावेळेस त्याच्या भक्तीने ते देव प्रसन्न झाले आणि समोर आले आणि विचारले, तुला काय पाहिजे माग. मग त्याला असं स्वतःचं डोकं वापरायला येत नव्हतं, ते बायकोच्या डोक्यानेच काम करायचं. तो म्हणला, मला वेळ द्या म्हणला, मी बायकोला विचारून येतो. मग बरं म्हणलं, आता देव काय म्हणताय. म्हटला, उद्या याच वेळी ये, मी तुला जे पाहिजे ते देतो. आणि घरी गेला आणि सांगितला, म्हटलं असं असं मला देव दिसले आणि देवाने विचारलं काय पाहिजे माग. मग आता बायको असती तापट, आणि मग तिला वाटतंय काय तर चेष्टाच करायला. मग त्यांनी ती काय म्हणती, काय येड लागलाय का, असं कुठं कोण देव येत असतंय का म्हणली. मग तो सांगायला बिचारा भोळेपणाने सगळं समजावून की खरंच माझ्यासमोर देव येऊन उभारले होते, मी असं असं तिथं गेलो होतो दर्शनाला, तर त्यांनी मला विचारले तुला काय पाहिजे सांग. मग ती म्हणती, मग काय तू सांगितलं सांग, असं तिला खरंच वाटत नाही ना, त्यामुळे ती म्हणती तू काय सांगितलं. मग तो मग तसं सरळ सांगतो, म्हणला मी बायकोला विचारून येतो आणि सांगतो म्हणून सांगितलं. आता अजून ती इतकी चिडली आणि म्हणली, जावा आणि त्याला सांगा 2 डोकी दे, 4 हात दे, 4 पाय दे म्हणून सांग. म्हणलं बघू, म्हणलं कसलं देव. आणि हे भोळा बिचारा गेला की तसंच आणि जाऊन उभारला देवाच्या समोर आणि काय केलं सांगा, खरंच मागितलं तसंच त्यांनी. इतकं सरळ होता, इतकं सरळ की तसंच मागितलं. आणि काय झालं, देव काय म्हणला, बघ विचार कर, असंच पाहिजे का तुला. तो म्हणला बायकोनी सांगितलंय, काय करू आता. मग काय म्हणले देव, तथास्तु. मग काय झालं सांग, एका डोक्याच्या बाजूला दुसरं डोकं आलं, 4 हात आले आणि तसं तो गावात आला. आता काय झालं, गावात आल्यावर सगळे दगड मारायला लागले त्याला आणि ओरडारडी करायला लागले, कुठलं नवीन प्राणी आलंय म्हणून. मग तो ओरडून सांगतोय, मी तोच आहे, मी तोच आहे, कोण ओळखतंय. पण आता घरात गेल्यावर बायको काय करणार. म्हणजे अशी दुर्दशा होते जेव्हा आपल्या डोक्याने आपण काम करत नाही. म्हणून तिथं ज्ञानाचा वापर आपण कसा करतो असं आपण काल घेतलं होतं प्रकरण. तर तिथं म्हटलं की जे मुनिराज आहे त्यांच्या समोर अशा देवता येऊन उभारतात आणि विचारतात, तुम्हाला काय पाहिजे सांगा, आम्ही देतो. मग मुनी काय करतात, मुनी निश्चल असतात, निरपेक्ष असतात आणि त्यामुळं मुनी कोणाला कशाची याचना करत नाहीत. त्यामुळं जेव्हा जर ते याचना करतील म्हणजे त्या देवतांकडे बघून भुलतील, काय मागतील, तर त्यांचं ते वृद्धी नष्ट होतात. इवन त्यांचं सांगितलं की ते मोही झाल्यामुळं निर्मोहता निर्लोभता सुद्धा नष्ट होते. आणि म्हणून म्हटलं काय, तर त्यांना भिन्न दशपूर्वी असं नाव आहे शास्त्रामध्ये. आणि जे त्याच्यामध्ये स्थिर राहतात, ढळत नाहीत, निर्लोभ राहतात, तर त्यांना म्हणायचं अभिन्न दशपूर्वी वृद्धीवाले मुनी. आणि चतुर्दश पूर्वीत्व वृद्धीमध्ये सगळ्या 14 अंगाचे पाठी 14 पूर्वाचे पाठी होतात. 11 अंग आणि 14 पूर्व. सगळं ज्यांच्या ज्ञानात ज्ञात झालं ते कोण आहेत, चतुर्दश पूर्वीत्व वृद्धिधारी, म्हणजेच 12 अंगाचे संपूर्ण श्रुताचे पारगामी असतात, पाठी असतात. पण त्यांना इतकं ज्ञान असलं तरी सुद्धा किंचित सुद्धा मद नसतो परिणामात. मद म्हणजे कळतंय, गर्व, अहंकार, इगो नसतो की मला इतकं छान येतं किंवा मला जास्त ज्ञान आहे तुमच्यापेक्षा, असं जरासुद्धा त्यांना त्यांच्याविषयी मोह नसतो. मग ती निर्लोभता, निरपेक्षता, निर्मोहताच त्यांच्या विशुद्धीचं कारण असते. आपल्याला कसं प्राप्त होणार हे 12 अंगाचं ज्ञान आपल्याला कसं प्राप्त होणार. सोपं आहे, कुठं अवघड आहे. वाचत बसा की जरासं घेऊन पुस्तक.
कुठं आपल्याला वाचायला टाईम आहे सांग? किती स्वाध्याय करते आता घरी? किती? मग दिवसभर आहे वेळ आपल्याकडं, कधी पाहिजे तर असं म्हणलं ना, पेटून उठत नाही की मला कळायला पाहिजे काय आहे जिनवाणीमध्ये, स्वाध्याय करायला पाहिजे मी, असं वाटतं का भैया? करू कधी तर बघू. अजून आत्ता इतका अभ्यास पडलाय मरायचा आणि त्याला कुठं. मग परवा त्या प्रवचनमध्ये मी आज ऐकलं बरं का, ते पंढरपूरमध्ये प्रवचन झालंय, तर त्याच्यामध्ये त्यांनी सगळं हेच सांगितलंय, तुम्हाला आज बाहेरच्या शिक्षणाची किती रुची आहे. तिथं म्हणलं किती किती लाख देऊन भरायचे सांग डोनेशन, आणि ते डिग्री घेण्यासाठी. म्हणले तसं इथं कोण पैसा मागत नाही ना तुम्हाला, म्हणून ह्याचं व्हॅल्यू नाही आहे, त्याच्याबद्दल इतकं आकर्षण नाही वाटत. मग त्यांनी म्हणले की मला द्या, चला म्हणले 5 लाख मला द्या, मी तुम्हाला ही डिग्री देतो म्हणले. किती बघू तुमचं आकर्षण त्या ज्ञानाविषयी, किती इच्छा तुम्हाला जाणण्याची. एवढं नाही आपण मोल करत, म्हणूनच वाया चाललंय सगळं. आपल्या निमित्तात धर्माचा ऱ्हास होतोय. तुम्हाला किती ज्ञान आहे धर्माचं सांग? तुला त्या आजीकडनं आजोबांकडनं मिळालं, आम्मांकडनं मिळालं. तुझ्या पुढच्या पिढीला किती ज्ञान आहे? त्यांच्या पुढच्या पिढीला किती ज्ञान आहे? असं शून्य होत जाणार आहे पुढं तुमच्या निमित्तात. म्हणून आपण कमी पडतोय. आपण किती करायला पाहिजे? आपलं स्वतःसाठी करावं, दुसऱ्यासाठी त्यांच्यासाठी म्हणून नाही. मला माझं वेळ चांगलं घालवायचं आहे का नाही, मला इतर अशुभ विषय कशा होऊ नयेत, कुठल्या काय म्हणायचं संसाराच्या फंद्यात मी नको अडकायला. आता पुन्हा चालू आहे ना, जे मागितली परमिशन, आज्ञा मागितली, हे करू का ते करू का, द्या. किंवा तुमची मदत पाहिजे, द्या. झाल्यावर आहे ना परत रिकामं वेळ आपल्याला. आपण काय करतोय? काय न लागणाऱ्या गोष्टींमध्ये अडकून राहतोय, किंवा त्याच्यामध्ये आपलं मोह जोडत राहतोय. जोडतोय का नाही? आणि मग त्याच्याने काय होणार आहे फायदा आपल्याला? सगळं वाया जाते, आपली बुद्धी वाया जाते, आपलं बळ वाया जाते, आपला वेळ वाया जातोय, आपलं मनुष्यभाव जातोय. मग एक परवा त्यांनी काय सांगितलं बरं का, एकांच्या स्टेटसला आलं होतं की शास्त्राभ्यासाने काय फायदा होतो. तुमच्या भाषेत सांगा बघू. मी आत्ता शास्त्राभ्यास केला, तुम्ही आत्ता इथं 10 मिनटं 15 मिनटं बसलाय, ह्याचा तुम्हाला तत्काळ फायदा काय? एक, करेक्ट, पापापासून वंचित राहिलो. दुसरं सांग फायदा काय झाला आत्ता तुला, जस्ट लगेच आत्ता 10 मिनिटात काय फायदा झाला हे ऐकून, इथं बसून विचार बदलले, अजून विशुद्धी झाली, अजून बरोबर, म्हणजे प्रतिक्रमण पश्चातापाचे परिणाम होतात. अजून सांग की, एवढे सगळे सांगायला तुला काय फायदा झाला? कषायांची मंदता, कशाय मंद होतात म्हणजे काय? क्रोधादी कशाय झाले का इथं बसल्यावर? तुला माझ्यावर क्रोध येतोय का? ह्यानी का बडसवलंय मला? जायचं होतं आणि का अडकवलंय? क्रोध झाला तर स्वाध्यायाचं फळ नाही बरं का. मग क्रोध नाही झाला तरी हे पण स्वाध्यायाचं फळ आहे. अजून असं घ्या की जरा असं जिनवाणीच्या समोर असं बसू नये उघडं आपण. अविनय आहे तो. देवशास्त्र गुरु सगळे समान आहेत आपल्यासाठी, का अविनय करायचा? हां बरोबर, म्हणजे तत्व कळतं की काय चाललंय. स्वाध्याय केल्याचं फळ आहे तत्वाचं ज्ञान, वस्तू स्वरूपाचं ज्ञान होतं. मग मी वाचते आहे का काय काय सांगितलंय की शास्त्राभ्यासाने आत्म्याचा अनुभव तर होणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं फळ आहे की आत्मा काय आहे हे सांगणार आहेत. माहिती आहे का तुला आत्मा काय आहे? कोणाचा? माझा नाही तुझा, त्या देवाचा नाही तुझा. मग माझा आत्मा काय आहे हे समजायला नको का आपल्याला? तू आत्मा आहे का सिद्धांत आहेस? दोन्ही पण आहेस. कसं? मग सिद्धांत हे शरीराचं नाव आहे, मी आत्मा आहे हे कोण सांगणार आपल्याला? शाळेत गेल्यावर किती जण सांगणार सांग, तू आत्मा आहेस, आत्मा आहेस. म्हणून असल्या शाळेत जायचं नसतं शिकायला, जिथं की काय सांगणार नाही. तिथं ॲडमिशन घे, तुला सगळं शिकवणार आम्ही, सगळी डिग्री देतो. काय आपल्याला नाही तर डिग्री घेऊन काय करणार? दुकानात बसणार का नाही? मग त्यापेक्षा हे शिकून दुकानात बस, बघ आपल्याकडं पुण्य असं चालत येते, जाऊन बाहेर कष्ट करावे लागणार नाहीत. ते तुझं भाऊ CA करून काय म्हणायचं दुसऱ्याची चाकरी करून असं कष्ट करावे लागतील पैसा गोळा करायला. पण आपण धर्म केला तर म्हणले ना, ते 13.5 करोड रत्नांची वृष्टी करतात देव येऊन. मग काय कमी पडणार आहे आपल्याला? धर्माला महत्त्व द्यायला पाहिजे. तसं आपल्याला इच्छापूर्वक वाचन स्वाध्याय करायला पाहिजे. तर त्यात काय सांगितलं? आत्मानुभव हे आणि त्याचं फळ मोक्ष तर मिळणारच आहे शास्त्राभ्यासाने,
पण तत्काल मिळणारे फळ काय, तुम्ही आत्ता स्वाध्याय केला, आत्ता तुम्हाला काय फळ मिळतंय, जेवढा एक 10 मिनटं 15 मिनटं बसताय स्वाध्यायाला, एक अर्धा तास तासभर बसताय, ज्याला शक्य आहे त्यांनी तासभर काढायचं. तुम्ही सगळे रिकामे आहेत ना, 1 तास काढायचं स्वाध्याय आपल्याला म्हणजे त्यासाठी सकाळचा वेळ आणि फ्रेश असतो ना, तुम्ही 1 तासभर स्वाध्याय करा आणि इंटरेस्टफुली काय तर आपल्याला आनंद यावं त्याच्यातून. असं नाही की बाबा वाचून संपवलंय, पुस्तकं बंद करून एवढी मी पुस्तकं वाचली, असं नको. त्याच्यात जरासं इंटरेस्टफुली काहीतरी नवीन आपल्याला ज्ञान व्हावं, एक दिशा मिळावी अजून आपल्या जीवनाला, काहीतरी बदलावं आपल्या आचरणामध्ये, ज्ञानामध्ये, ह्याच्यासाठी वाचन करा आणि त्या उद्देशपूर्वक वाचा. तर तावत्काळ मिळणारे फायदेमध्ये काय सांगितलं, पहिलं सांगितलं क्रोधादी कषाय मंद होतात. वही पेन देऊ का काकीजी, घ्या आहेत. आता तुमच्यासाठी वही पेन पण मीच घेऊन फिरायचो आहे. कुठं आहे, इकडं शाळेत आल्यावर वही पेन घेऊन यायचं असतं पहिल्यांदा. मग कसं भैया, तर पहिलं सांगितलं क्रोधादी कषाय मंद होतात. दुसरं सांगितलं पंचेंद्रिय विषयात प्रवृत्ती होत नाही, त्याच्या निमित्तातलं पाप थांबलं आणि भोगाची आशा हीन होत जाते. म्हणजे जेवढं तुम्ही इथं नाही बसला तर कुठं बसणार, बाहेर बसणार कुठं तरी, मग तिथं काय करणार सांग, मोबाईल घेऊन बसणार का नाही, म्हणजे इंद्रियांच्या आसक्तीमध्ये अडकलो. किंवा वारं खाणार, गाणं म्हणणार, खाणार पिणार, काय ना काय करणार, मग हे शरीरामध्ये राहिलो. म्हणजे पंचेंद्रियाच्या विषयापासून जेवढं दूर राहणार तेवढा आश्रव बंद कमी आहे. म्हणून पहिलं सांगितलं क्रोधादी कषाय मंद होतात, दुसरं सांगितलं पंचेंद्रिय विषयात प्रवृत्ती होत नाही, भोगाची आशा कमी होत जाते. घरी जाऊन सगळ्याला सांगायचं आहे काय आता बाई, तसं लक्षात ठेवा. तिसरं सांगितलं अतिचंचल मन देखील एकाग्र होते. आता इथं बसून ऐकताय ना, एवढं इंटरेस्टफुली, एकाग्रता झाली का नाही, पाऊस येणार आहे, लवकर जायचं आहे, एकाग्रता झाली का व्यग्रता झाली. काय करू नका, 5 मिनिटं बसणार आहे, तेवढ्यात पुण्य इतकं कमवायचं की काय बाधा येत नाही आपल्याला, धर्माचं फळ सुख असतं. तर सांगितलं अतिचंचल मन देखील एकाग्र होते. 3 सांगितले मी, भैया सांग 3 काय काय. क्रोधादी कषाय मंद होतात, दुसरं पंचेंद्रिय विषयामध्ये अडकलो नाही म्हणजे समजून घ्या की आश्रव बंद थांबला. तिसरं अतिचंचल मन एकाग्र होतं, लई एकाग्र आहे तू बाबा, बस चांगलं वाटलं मला. चौथं सांगितलं हिंसा आदी पाप होत नाहीत. लिहून घे तुझ्या मोबाईलमध्ये, चालतंय आहे ना रे रेकॉर्डर, काय म्हणायचं लिहायचं, त्याच्यात तरी लिहायचं, घरी जाऊन सगळ्याला सांगा आणि सगळे मिळून स्वाध्याय करा घरामध्ये. एक असं वातावरण बनवायचं आपल्यामध्ये, तर ते त्यांना इंटरेस्टफुली ऐकणार, वाचणार, नवीन कळणार त्यांना. पण पुढं 5वं सांगितलं अल्पज्ञान असेल तरी 3 लोक 3 काळातील जड चेतन वस्तूंचे यथार्थ ज्ञान होते. शास्त्र वाचायला बसल्यावर तुम्हाला असंच थोडी ना कळणार आहे वस्तूचं स्वरूप काय आहे, किती द्रव्य आहे, त्यांच्यामध्ये काय परिणमन होतं, त्याचा काय आपल्याला फायदा, हे सगळं स्वाध्यायाशिवाय नाही कळणार आहे. म्हणून सांगितलं अल्पज्ञान असेल तरी 3 लोक 3 काळातील जड चेतन सगळेच घ्यात आहेत, धर्म आकाशकाल सगळे, सगळ्या वस्तूंचं यथार्थ म्हणजे खरं ज्ञान होतं. वस्तूच्या खऱ्या ज्ञानासाठी स्वाध्याय आवश्यक आहे. पुढं सांगितलं मग त्याच्यामध्ये माझी वस्तू काय हे पण कळतं आपल्याला ना. वस्तूचं खरं स्वरूप कळलं म्हणजे हे 6 द्रव्यांचं स्वरूप आहे हे तर सामान्य कळणार, पण त्याच्यातून मी कोण, मला कसं जगायला पाहिजे, माझं प्रयोजन काय आहे, किंवा मी कुठं पुरुषार्थ करायला पाहिजे, हे सगळं सुद्धा त्याच्यातून समजतं. 6वं सांगितलं हेय, उपादेय, ज्ञेय, ध्येय काय काय आहे ह्याचा निर्णय होतो. काय काय सांगितलं, मला यच ऐकू आलं नुसतं. आणि ध्येय काय आहे, मग ह्याचा निर्णय कुठं होणार. हे म्हणजे काय त्या
हे म्हणजे त्याज्य सोडण्यायोग्य, उपादेय म्हणजे ग्रहण करण्यायोग्य, ज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य. बस काय आहे, जाणणारा आहे तो कोण आहे तुझा ज्ञेय. ज्ञानाचा विषय. बस नातू म्हणलं की मोही झालो. ती कोण आहे तुझी, हा लांब गेलं ते इकडं नाही, पण ह्याच्यापेक्षा ते मोही जास्त असतो माहिती आहे का. नातू म्हणजे दुधावरची साय. हा हा पुढं सांगितलं ज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य आणि ध्येय म्हणजे ध्यान करण्यायोग्य. कोणाचं ध्यान करायला पाहिजे, स्वतःचं ध्यान करायला पाहिजे, तर ते समजणार स्वाध्यायाच्या द्वारे. पुढं सांगितलं काय, प्राप्त अल्प ज्ञान, थोडं जरी ज्ञान आहे तरी सुद्धा ते आत्मसन्मुख होतं जेव्हा आपण स्वाध्याय करतो. काय म्हणले, आपल्याला आपल्या आत्म्याच्या सन्मुख होण्यासाठी स्वाध्याय आवश्यक आहे. स्वाध्यायाच्या द्वारे आपल्याला मार्ग मिळतो. पुढं सांगितलं शास्त्र वाचनाने ज्ञान, प्राप्त अल्प ज्ञान आत्मसन्मुख होते. पुढं सांगितलं शास्त्र वाचनाने ज्ञान अधिक अधिक सूक्ष्म झाल्याने आनंद येतो. काय म्हणले, अधिक सूक्ष्म झाल्याने आनंद वाढत जातो त्याचा. कसं काय आनंद वाढतो सांग. हा मला काय माहिती होतं, एवढंच कळलं. तुला काय माहित आहे, महावीर भगवान आहे. तिथं वर कुठले भगवान आहेत बघितलं का. मग कसं दर्शन केलं, दर्शन केलं ना, कसं केलं मग सांग. डोळे उघडे होते का बंद होते, आता विचार करून सांगणार माहित आहे मला. डोळे उघडे होते का बंद होते देवाचे, कोण कोण दर्शन केलं सांगा. उगी दुसरीकडचे देवाचे नको मला, इथल्याच देवाचे पाहिजे. कसे होते डोळे, बघितला नाही मला माहित आहे. जावा परत जाऊन दर्शन करून या. म्हणजे देव दर्शन तर कसं करतो आपण, बघतोय का त्यांच्याकडे ते काय करतायत. जरा असं टक लावून 5 मिनिटं बसायचं देवासमोर. जेव्हा पण जाणार, कुठं पण जाणार ना, सगळ्या देवांचं असं दर्शन करा. ती प्रतिमा आपल्याला सम्यक दर्शन करायला कारण असते, आपल्याला सुखाचा मार्ग दाखवणारी असते, आपलं सगळं दुःख संपवणारी असते. म्हणून कुठेही यात्रेला गेला ना तरी सुद्धा तिथं अनेक प्रतिमा असतात मंदिरात. किती प्रतिमांचं दर्शन करता हो, कुठं लक्ष असते. या मंदिरात पुढच्या मंदिरात जायचंय, पुढं दर्शन करायचंय, तिथं वर आहे तिथं खाली आहे. समोर असलेलं कोणाला बघायला हाय का टाईम, नाही तर समोर आहे त्याच्याकडे लक्ष पण नाही आहे. मग असं दर्शन केल्यावर किती फायदा तुमच्या यात्रेचा. मग यात्रेला जाऊ नका. जर तुम्हाला छान दर्शन करायचंय ना, घरातल्या मंदिरातल्या गावातल्या देवासमोर बसा. मग ते लक्षात आहेत का सांग, डोळे त्यांचे उघडे आहेत का बंद आहेत. आता जाऊन बघा परत गेल्यावर दर्शन करताना काय. म्हणजे रोज आपण दर्शन करतो पण दर्शनच करत नाही. म्हणजे काय आपल्याला दिसतच नाही. तू सांगितली तरी मला कुठं लक्षात आहे. तू म्हणशील पण नाही, मी होच म्हणणार. म्हणजे असं करायला पाहिजे ना. प्रयोजन तेच आहे हो, मंदिरात जाण्याचं, त्यांच्या समोर बसण्याचं. आपल्यात आपण असं काय म्हणायचं, एक आनंद, एक आल्हाद नाही होत आपल्याला. त्यांच्या ठिकाणी गेलोय, त्यांच्या जवळ आपण म्हणून. ते म्हटलं ना, इंद्र जातो तर एक डोळा पुरत नाही त्याला, तो सहस्त्र नेत्र करून दर्शन करतो देवाचं. का, पोट भरत नाही त्याचं. आपल्याला डोळे बंद झालेले असतात देवाच्या समोर बसल्यावर. आपण ध्यान करतो. देवाला बघा की पहिल्यांदा, मग दर्शन करा आणि मग ध्यान करा की. ते नाही, मग डोळे बंद केल्यावर नको नको ते पण दिसायला लागतं. कसं म्हणजे देव बघायचे राहिले बाजूला आणि नको ते सगळं दिसायला लागतं. म्हणून सांगितलं पहिला त्यांच्याकडं बघा, त्यांचा आदर्श घ्या, त्यांच्यासारखं ध्यान करा, तर त्यांच्यासारखं पद मिळतं. तर शास्त्र वाचनाने सांगितलं ज्ञान सूक्ष्म होतं आणि आनंद वाढत जातो. पुढं सांगितलं त्याचं फळ जगामध्ये यशस् कीर्ती सर्वत्र पसरते आणि सातिशय पुण्यबंध होतो. ध्यान स्वाध्याय केल्याचं फळ काय पाहिजे तुम्हाला, पुण्य पाहिजे, पाप पाहिजे, निष्पाप पाहिजे, निष्पुण्य पाहिजे, काय पाहिजे. किती विचार करायला लागलाय, काय पाहिजे हो. पुण्य पाहिजे,
पाहिजे म्हटलं किती मिळणार. आणि पुण्य म्हणजे काय आहे महाराजांनी सांगितलं ना, क्षीरसागर महाराजांनी. पुण्य म्हणजे बेडी आहे, सोन्याची बेडी आहे. छान असती सोन्याची बेडी, हो कधी भैया. किती रुपये तोळा आहे सोनं सांग. हां, किती रुपये तोळा आहे सोनं. जगामध्ये यश कीर्ती पसरते. तर महाराजांनी एक वाक्य सांगितलंय बरं का. म्हणजे महाराजांची शैली अशी असायची, समोर जो बसलाय ना त्याला त्याच्या भाषेत सांगायचे. तर म्हणले एक आदिवासी आला होता त्या महाराजांच्या समोर प्रवचनाला, कुठून तरी आला असेल असं, किंवा विहारात वगैरे भेटले असतील. आणि त्यावेळेस तिथं त्यांना कसं उपदेश दिला महाराजांनी हे सांगितलं बरं का. महाराजांची उपदेश शैली सरळ भाषेमध्ये असायची, समजायच्या भाषेमध्ये. एकदा आदिवासी अजैन दर्शनाला आले. त्यांना समजावले, जसे पितळेच्या भांड्यावर मल चढला तरी पितळ शुद्ध आहे, त्यात मलाचा प्रवेश होत नाही. त्यांच्याजवळ सगळे असलीच असणार ना भांडी वगैरे. तर पितळेचा जरी मल वरून चढलेला दिसला तरी सुद्धा ते पितळ शुद्ध आहे, त्यात मलाचा प्रवेश नाही. तसे आत्माही निर्मळ आहे. परत एक जण शेतकरी आले होते आणि मग त्यांना सांगितलं काय, त्यांच्या भाषेत सांगायला पाहिजे ना. तर तिथं त्यांना सांगितलं, जसं ज्वारी पेरली तर कडबा हा त्यातून सहज मिळतो, त्यासाठी वेगळा पुरुषार्थ करावा लागत नाही. तसे आत्मानुभवरूप शुद्ध परिणाम केले तर पुण्यरूप कडबा सहज प्राप्त होतोच, त्यासाठी वेगळा पुण्य पुरुषार्थ करावा लागत नाही. पुण्य पाहिजे म्हणताना तर हे सांगायला, पुण्यासाठी वेगळा काय करायला जाऊ नका, आत्मानुभव घ्या तर तिथं. किंवा म्हणजे तसं म्हणलं की पुण्याची इच्छा केला तर ते कडबा पण हाताला लागणार नाही. म्हणजे तुच्छ गोष्टीची इच्छा करणं चुकीचं आहे, ते दोष आहे म्हणून सांगितलं. आणि मग त्यावेळेस तिथं जर शुद्ध परिणाम केले तर पुण्यरूप कडबा सहज त्याने प्राप्त होतोच. जसे रत्नाच्या परीक्षेत कुणी चुकले तर हजारो लाखोंचे नुकसान सहन करावे लागते, तसेच गुरुचा, देवाचा किंवा शास्त्राचा स्वीकार करण्यामध्ये चुकलो तर धर्माच्या नावाखाली लुटले जातो. महाराजांची भाषा अशी आहे. म्हणजे धर्मामध्ये येऊन जर काही चूक केली तर किती महाग पडतं ते. म्हणजे त्याचं फळ आपल्याला भवाभवामध्ये भोगावं लागणार. म्हणून सांगतायत काय, निर्णय करा पहिल्यांदा जेव्हा पण आपण देवाच्या, शास्त्राच्या आणि गुरूंच्या सानिध्यात जाणार, तर त्यापूर्वी आपल्याला कोण योग्य आहे ह्याचा निर्णय केल्यावर त्यांचा आश्रय घ्या, तर आपल्याला तसा मार्ग प्राप्त होणार, अन्यथा आपण पण भरकटणार. म्हणून सांगत होते की शास्त्राभ्यास हे आपल्याला सुद्धा ज्ञानी बनवणारं आहे, कारण त्याद्वारेच आपल्याला आपला आत्मा काय आहे हे कळणार, किंवा त्या आत्म्याच्या अनुभवण्याची कला कळणार. आणि मग एक आत्मानुभव घेतला तर सांगितलं, असे भवाभवातले कर्मबंध सहज नष्ट होतील आणि पुढचे भव सुद्धा आपले परिवर्तित होतील, कमी होतील आणि त्यांची उदिरणा होऊन अनेक कर्मांची निर्जरा होईल. म्हणून भव परिवर्तन थांबवायचं तर स्वाध्याय आवश्यक आहे. स्वाध्यायाच्या पुढं जाऊन आत्मचिंतन, आत्मअनुभवन आणि आत्मदृढता, स्थिरता याच्यापूर्वक जर आपण आचरण केलं तर ते आपल्याला निमाने मोक्षाला नेणारं आहे. म्हणून ह्याच्यात सांगितलं ना काय, तच्छ्रुतं तच्च विज्ञानं तद्ध्यानं तत्परं तपः अयमात्मा यदा साध्य स्वस्वरूपम लयम व्रजेत. म्हणजे काय म्हणायचं आहे की तेच श्रुत आहे, तेच विज्ञान आहे, तेच ध्यान आहे, तेच ज्ञान आहे. कुठलं? अयम आत्मा यदा साध्य, या आत्म्याला साध्य करून स्वस्वरूपम लयम व्रजेत, स्वस्वरूपामध्ये जेव्हा लीन होतो तेच ज्ञान आहे, तेच श्रुत आहे, तेच ध्यान आहे, तेच
परम तप आहे, असं त्यांनी ज्ञानार्णवमध्ये घेतला एक श्लोक. काय म्हणले मी? तच्छ्रुतं तच्च विज्ञानं तद्ध्यानं तत्परं तपः अयमात्मा यदा साध्य स्वस्वरूपं लयं व्रजेत. म्हणजे असं बाहेर कुठलं दुसरं तप करायला, स्वाध्याय करायला, काहीतरी पुरुषार्थ प्रयत्न करायला जाऊ नका, काय आवश्यकता नाही आहे. स्वतःच्या आत्म्याची साधना करा, त्याच्या निमित्तामध्ये सगळ्या या कर्मांची निर्जरा सहज होणार आहे. तर ते एक हे वाचायचं होतं ॲक्च्युली मला. आत्मानुशासनमध्ये श्लोक नंबर 170 आहे. घ्यायचं असं तर घ्या. आहेत आत्मानुशासन. चांगलं उदाहरण दिलं त्यांनी याच्यात. शास्त्राभ्यास की प्रेरणा. मन को रोकने से आत्मा की रक्षा होती है और राग आदि का नाश होता है. अतः ऐसा कार्य करना चाहिए जिससे मन रुके. म्हणजे मनाला एकाग्र करण्यासाठी काहीतरी असं कार्य करा असं सांगतायत. काय कार्य करा? तर स्वाध्याय करा. अनेकांतमय अर्थ पुष्प फल के प्रभार से हुए विनम्र वचन रूप पत्तों से शोभित विस्तृत नय शाखा संयुक्त उन्नत अरु सम्यक विस्तृत मति ज्ञान मूल परथिर श्रुत ज्ञान मन मरकट को नित्य रमाओ नित प्रतिदिन हे बुद्धिमान. 163 पान आहे. 163 पान आहे. 170 नंबरचा श्लोक आहे. तर त्याचा अर्थ वाचते. छान घेतलं त्यांनी उदाहरण असं. बुद्धिमान पुरुषों को इस मन रूपी बंदर को सदा काल प्रतिदिन शास्त्र रूपी वृक्ष में रमाना चाहिए. काय म्हणले? मन नावाचं माकड आहे आणि त्या माकडाला शास्त्र रूपी वृक्षावर अडकवा, त्याच्यात रमवा. कुठं? शास्त्रामध्ये स्वाध्याय रूपी तपाला जोडा. यह शास्त्र रूपी वृक्ष अनेकांतमय पदार्थ रूपी फूलों और फलों के भार से नम्रीभूत है. वचन रूपी पत्तों से व्याप्त है. नय रूपी सैकड़ों विशाल शाखाओं से युक्त है. अत्यंत ऊंचा है और विस्तृत मति ज्ञान इसकी जड़ है. काय काय सांगितलं सांगा? कशासाठी सांगाले? मन आपलं व्यग्र आहे आणि त्याला एकाग्र करण्यासाठी सांगतायत काय? त्याला एका झाडावर बसवा, त्या बंदरला. कुठलं झाड? शास्त्र स्वाध्याय रूपी. शास्त्ररूपी झाडावर जर त्या माकडाला, मनरूपी माकडाला बसवलं तर स्थिर होईल ते. भावार्थ, कोई कहेगा कि मन तो बंदर के समान चंचल है, इसलिए सावधानी रखने पर भी रागादि रूप परिणमित हो जाता है, तो क्या करना चाहिए? तुमचाच प्रश्न आहे. करें आम्ही करतो की स्वाध्याय म्हणले, पण येतंय कशा आहे, तर काय करायचं त्याच्यात? मग तुम्हाला सांगायचं, ऐसा कहने वाले को शिक्षा देते हैं. जिस प्रकार बंदर यदि खाली रहेगा तो कुछ न कुछ उत्पात अवश्य करेगा. रिकामं बसलं तर मन काय ना काय उपद्व्याप उचापती करणारच. इसलिए उसे वृक्षों में रमा दो, तो वह प्रसन्न भी रहेगा और किसी का कुछ नुकसान भी नहीं करेगा. उसी प्रकार मन को कोई आलंबन नहीं रहेगा तो वह रागादि रूप प्रवर्तन अवश्य करेगा. इसलिए यदि उसे शास्त्राभ्यास में लगा दे तो वह रागादि रूप प्रवर्तन नहीं करेगा और प्रसन्न भी रहेगा. काय कळलं सांगा? नको तिथं मग ते हातपाय हलवत बसणार. म्हणून ते जाऊन नाही का त्या करवतीने काय केलं, माकडाने ते लाकूड कापत होते आणि तिथं काय आहे म्हणून त्याला इंटरेस्ट
आणि ती करवत त्या कामगारांनी अर्धवट ठेवली होती, त्या लाकडाला कट करून. अजून त्यांचं काम चालू होतं पण जेवायला जायचं म्हणून मध्येच ठेवली ती करवत. आणि ते माकड जाऊन हे काय आहे म्हणून जिज्ञासा त्याला, आणि त्या करवतीला उचलायला गेला. पण बसला कसा होता, त्याची शेपटी त्या अर्ध्या कापलेल्या भागामध्ये लाकडाच्या मध्ये गेली होती आणि तिथं बसून ते ओढत होतं त्या करवतीला. आणि शक्ती लावून 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 ओढलं आणि काढलं का नाही, काढलं तलवार. आणि अडकला का नाही, कसा अडकला, शेपटी जाऊन बसली त्या अर्ध्या कट झालेल्या लाकडामध्ये. आता ते लाकूड कसं उचलायचं, काढायचं त्याची शेपटी. म्हणजे असं काहीतरी माकड काय करतं, ते माकड करतं असं काम. तुम्ही सगळे शहाणे आहात, माकडं नाही. मग तुमचं सांगायला लागले सगळं कसं करता तुम्ही. जर ते रिकामं राहिलं तर सांगायचं की काय ना काय उत्पाद करत राहणार. म्हणून मनाला कुठंतरी गुंतवा, जोडा, बांधा, तर ते प्रसन्न राहील. यहाँ मात्र शास्त्रों के बाह्य पठन पाठन आदि को ही शास्त्राभ्यास नहीं समझना चाहिए, परंतु शास्त्र के कहे अनुसार स्वरूप का ध्यान आदि करना भी शास्त्राभ्यास ही है. काय म्हणले, फक्त पुस्तक हातात घेऊन वाचणं म्हणजे शास्त्राभ्यास नाही आहे, तर ध्यान करणं सुद्धा स्वाध्यायच आहे. खरं स्वाध्याय ते स्वतःच्या आधाराने, अय म्हणजे परिणमन करणे, स्व अधि अय, त्याला म्हटलं स्वाध्याय. म्हणून ध्यान हे खरं स्वाध्याय आहे, खरं तप आहे. क्योंकि शुक्ल ध्यान में भी वितर्क सहित ध्यान कहा गया है और वितर्क श्रुत को कहते हैं. इसलिए जब तक केवल ज्ञान न हो तब तक शास्त्रों में मन लगाने से ही राग आदि की हीनता होती है. काय करा, जोपर्यंत केवल ज्ञान होत नाही तोपर्यंत शास्त्र स्वाध्याय करा, ध्यान करा, तर मन कुठेतरी गुंतून राहील आणि सुरक्षित राहील. मन रूपी बंदर को रमाने के लिए शास्त्रों को वृक्ष के समान कहा गया है. वृक्ष में फल और फूल सारभूत है और वह उनके भार से झुका रहता है. वह सघन पत्तों द्वारा सुशोभित होता है. वृक्ष की शाखाओं पर फूल और फल लगते हैं. वह अत्यंत ऊंचा होता है. विस्तृत जड़े ही उसके अस्तित्व का मूल कारण है. म्हणलं ना, जेवढं वर आकाशात वाढलेलं दिसतंय झाड मोठं, तेवढंच सांगितलं त्याची मुळ्या तेवढ्या जास्त खाली खोल गेलेले असतात, तरच ते तग धरू शकतं ते झाड. म्हणजे ऊन वारा पाऊस ह्याच्यामध्ये स्टेबल राहू शकतं, नाही तर मग उन्मळून पडणार. विस्तृत जड़े ही उसके अस्तित्व का मूल कारण है. वृक्ष के समान शास्त्र में भी स्याद्वाद रूप अर्थ सारभूत है और वे ही ग्रहण करने योग्य है. शास्त्र युक्ति गर्भित वचनों से सुशोभित है. उनमें अनेक नयों के द्वारा कथन करके पदार्थों का निरूपण किया जाता है. शास्त्र तीनों लोकों में पूज्य होने से सर्वोच्च है. मति ज्ञान अथवा बुद्धि शास्त्रों के विस्तार में मूल कारण है. इस प्रकार वृक्ष के समान शास्त्र में बंदर के समान मन को लगाना चाहिए. काय कळलं एवढा सगळ्याचा अर्थ? काय भाव? अडकवा. हां, म्हणजे अन्य ठिकाणी जर कुठं मन अडकेल तर नियमाने आश्रव बंद करत राहणार आहे, दुःख तापच करत राहणार आहे. आणि जर त्या मनाला अशा ठिकाणी गुंतवलं तर हे सगळे बाहेरचे तरी उपद्व्याप थांबणार. म्हणून ज्ञान असतं ना, ज्ञानाला पण खाद्य पाहिजे असतं सतत. एका विषयाला नाही धरलं तर ते दुसऱ्या विषयाकडे जातच. ज्ञान म्हणा किंवा आता यांनी सांगितलं सगळं मन म्हणा. मग त्या ज्ञानाला काय विषय द्यायचा, कुठंतरी अडकवायला पाहिजे ना त्याला. म्हणून सांगितलं, हां, व्यवहाराने सांगितलं खरे देवशास्त्र गुरु आणि निश्चयाने आपला निजध्रुव आत्मा, एवढंच त्याच्यासाठी शरण आहे ज्ञानाला किंवा मनाला. मग सांगितलं ना, बिरबल होता का नाही,
बिरबलाकडे ज्ञान होतं का नाही? किती ज्ञान होतं? तुमच्यापेक्षा जास्त होतं का कमी होतं? तुमच्यापेक्षा जास्त ज्ञान होतं का कमी होतं बिरबलाकडं? हां, काय होतं? आज चतुर्दश अंगपूर्वित्ववाला होता काय? तर असलं तर काय, अंगाचं आणि पूर्वाचं ज्ञान नव्हतं, पण क्षयक्षम जास्त चांगला होता आणि तो तसं त्याचं ज्ञानाला गुंतवत पण होता कुठल्या ना कुठल्या कार्यामध्ये. तर सांगितलं ना की एकदा काय केलं राजानी, परीक्षा घेण्यासाठी म्हणून बिरबलाला एक क्वेश्चन दिला होता. काय सांगितलं की सहज लहर आली राजाला आणि त्यांनी म्हणलं की बघू आज हा काय उत्तर देतो. आता तुम्हाला प्रश्न देणार आहे, उद्या तुम्ही उत्तर द्यायचं मला. की त्यांनी काय सांगितलं प्रश्न, की रस्त्यावरनं चालले होते बिरबल आणि बादशाह आणि तिथं मध्ये एक विहीर दिसली त्यांना. पण ती विहीर राजाने बघितलं तर खूप खोल होती आणि रिकामी होती, कोरडी होती एकदम विहीर. आणि मग लहर आली राजाला, म्हणला बिरबलाची परीक्षा घेऊ आपण. आणि त्यांनी काय केलं, आपल्या हातातली अंगठी काढली आणि त्या विहिरीत टाकली. उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळं पाणी यायचं काही चान्स नव्हता तिथं. मग राजाने त्याला सांगितलं की म्हणले बघू तुझी बुद्धिमत्ता काय आहे. तू म्हणतोस ना चतुर आहे असं म्हणतात सगळे लोक, तर मला ही अंगठी आत न उतरता, तेव्हा दोरी न घालता, शिडी न घालता मला ती अंगठी तू काढून द्यायची. आता तुम्ही बिरबलाचे बघू कोण आहेत सुपूत, बिरबलाचे वंशज आहेत का कोण. तर काय करायचं, त्या अंगठीला हात नाही लावायचा, दोरीनी नाही, खाली उतरून नाही, शिडी नाही, काय नाही करायचं, पण ती मला अंगठी काढून दे असं त्यांनी सांगितलंय. आता तुम्ही तुमची बुद्धी उद्यापर्यंत घासा आणि तिथं उत्तर द्या. तर आपलं पण ज्ञान कुठेतरी जोडलं जातं, अन्य कुठल्या विषय कषायामध्ये न अडकता अशी एकाग्रता द्या की ज्ञानाला ह्याच्या निमित्तात स्वाध्याय कळतो आपल्याला काय करायला पाहिजे. आपण स्वाध्यायात गुंतवू शकतो असं ज्ञान, पण आपण बाह्य अन्य विषयांमध्ये गुंतवतो, त्यामुळं दुःखाला प्राप्त होतो. म्हणून जाणा. ज्ञानपिंड स्वरूप निज ध्रुव जाणा. या आत्म्यामध्ये व्यग्रता नाहीच. एकाग्र स्वरूप असणारा निज ध्रुव जाणा. हा मी आत्मा निष्पाप आहे, निष्पुण्य आहे, निराश्रव आहे, निर्बंध स्वरूप आहे, नित्य न्यायक न्यायकच आहे. आनंदपिंड स्वरूपोहम निश्चल स्वरूपोहम. ओम विसर्जन.